अरविंद केजरीवाल यांचं धक्कातंत्र. आपने राघव चड्ढांचा राज्यसभेतील माईक बंद केला. राज्यसभा सचिवालयाला थेट पत्र लिहिलं. राज्यसभा उपनेते पदावरून राघव चड्ढांना हटवलं. अशोक मित्तल यांची उपनेते पदावर नियुक्ती केली. राघव चड्ढांना राज्यसभेत बोलण्यासाठी आप पक्षाची वेळ देऊ नये असं पत्रात लिहिलंय. मग राघव चड्ढांचा आवाज केजरीवालांच्या आपने का दाबला? आम आदमीच्या मुद्द्यावर बोलणारा राघव आपला परका का झाला? स्वतंत्र भूमिका राघव चड्ढांना नडली का? की केजरीवालांचा अजेंडा न रेटल्याने राघव चड्ढांची उपनेते पदावरून गच्छंती झाली? आणि या कारवाईनंतर राघव चड्ढा काय म्हणाले याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विहंग ठाकूर. आम आदमी पक्षाने राज्यसभा सचिवालयाला अधिकृत पत्र पाठवून माहिती दिली आहे की राघव चड्ढा यांना राज्यसभेच्या उपनेते पदावरून हटवण्यात आलंय. त्यांच्या जागी आता पंजाबचे राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याच पत्रात आणखीन एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे, ती म्हणजे राघव चड्ढा यांना राज्यसभेत पक्षाच्या वतीने बोलण्यासाठी वेळ देऊ नये. म्हणजेच आता ते आपच्या अधिकृत भूमिकेचे प्रतिनिधित्व संसदेत करू शकणार नाहीत. हा निर्णय केवळ पदावरून हटवण्यापुरता मर्यादित नाही, तर पक्षाच्या संसदीय रणनीतीपासून त्यांना दूर करण्यात आल्याचं स्पष्ट दिसतंय. दिल्लीतील पंजाबी परिवारात जन्मलेले राघव चड्ढा आम आदमी पक्षाच्या स्थापनेपासून अरविंद केजरीवालांच्या सोबत आहेत. राघव चड्ढा हे आम आदमी पक्षातील सर्वात तरुण आणि चर्चेत राहणारे नेते मानले जातात. दिल्ली विधानसभेत आपचे आमदार म्हणून त्यांनी काम पाहिलं. ते 2022 पासून पंजाबमधून राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचा कार्यकाळ 2028 पर्यंत आहे. आपमध्ये ते प्रभावी वक्ते आणि पक्षाचा राष्ट्रीय चेहरा म्हणून ओळखले जात होते. दिल्ली आणि पंजाबच्या राजकारणातही त्यांची भूमिका महत्त्वाची होती. म्हणूनच त्यांना अचानक बाजूला करण्याचा निर्णय राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरलाय. या कारवाईमागील पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे पक्षाच्या महत्त्वाच्या घडामोडींबाबत राघव चड्ढा यांनी मौन बाळगलं होतं. काही दिवसांपूर्वी दिल्ली मद्य धोरण प्रकरणात न्यायालयाने अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना दिलासा दिला. हा आम आदमी पक्षासाठी मोठा राजकीय क्षण होता. परंतु आश्चर्य म्हणजे राघव चड्ढा यांनी या निर्णयावर ना ट्विट केलं ना सार्वजनिक प्रतिक्रिया दिली. पक्षासाठी हा अत्यंत संवेदनशील विषय असताना त्यांचं शांत राहणं अनेकांच्या लक्षात आलं. त्यामुळे पक्ष नेतृत्वामध्ये नाराजी निर्माण झाल्याची चर्चा आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे राज्यसभेत राघव चड्ढा यांनी मांडलेले मुद्दे. ते संसदेत सक्रिय होते, पण पक्षाच्या राजकीय अजेंड्यापेक्षा सार्वजनिक आणि सामाजिक मुद्द्यांवर अधिक बोलत होते. त्यांनी संसदेत जनहिताचे मुद्दे मांडले. त्यात गिग वर्कर्सचे हक्क, डिलिव्हरी बॉयना मिळणारे कमी वेतन, डिजिटल कंटेंट क्रिएटर्सचे अधिकार, विमानतळावरील महागडे अन्न, मोबाईल रिचार्जचा 28 दिवसांचा नियम, पितृत्व रजा कायदेशीर करण्याची मागणी. हे मुद्दे महत्त्वाचे असले तरी पक्षाला अपेक्षा होती की ते आम आदमी पक्षाच्या राजकीय मुद्द्यांवर अधिक आक्रमक भूमिका घेतील, पण तसं झालं नाही. आणि त्यामुळेच राघव यांच्या बाबतीत पक्षात काही प्रमाणात नाराजी वाढली असल्याचं सांगितलं जात आहे. तिसरं कारण म्हणजे पक्षाच्या संघटनात्मक कामांमध्ये कमी सहभाग. गेल्या काही महिन्यांपासून राघव चड्ढा पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये जास्त सक्रिय दिसत नव्हते. इतकंच नाही तर आगामी निवडणुकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या आपच्या स्टार प्रचारकांच्या यादीतूनही त्यांचं नाव वगळण्यात आलं होतं. आसाम निवडणुकीच्या प्रचारातही त्यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती. यावरून केजरीवाल आणि राघव चड्ढा यांच्यातील दरी हळूहळू वाढत असल्याचे संकेत मिळत होते. राजकीय वर्तुळात आणखीन एक चर्चा रंगली आहे, ती म्हणजे राघव चड्ढा यांची भाजपशी वाढती जवळीक. सोशल मीडियावर काही विश्लेषकांनी असा दावा केलाय की राघव चड्ढा काही मुद्द्यांवर भाजपवर थेट टीका करण्यापासून दूर राहत होते. मात्र या दाव्याला कोणताही अधिकृत पुरावा नाही. तरीही पक्षाच्या अंतर्गत चर्चांमध्ये या गोष्टींचा उल्लेख झाल्याचं सांगितलं जातं. आता राघव चड्ढा यांच्या जागी अशोक मित्तल यांची राज्यसभेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अशोक मित्तल हे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक आहेत. ते पंजाबमधील यशस्वी उद्योजक असून 2022 मध्ये आम आदमी पक्षाच्या तिकिटावर राज्यसभेत निवडून आले. त्यांच्या नियुक्तीमुळे आप आता संसदेत नवीन नेतृत्वावर भर देत असल्याचं स्पष्ट होत आहे. आता सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे राघव चड्ढा यांचं पुढे काय होणार?
तर राज्यसभेच्या उपनेते पदावरून हटवण्यात आल्यानंतर राघव चड्ढा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एका व्हिडिओद्वारे म्हटलंय की मला गप्प करण्याचा प्रयत्न झाला, पण मी पराभूत झालेलो नाही. तसंच त्यांनी सर्वसामान्य जनतेला संदेश देत प्रश्न उपस्थित केलाय की जनहिताचे मुद्दे संसदेत मांडणं हा गुन्हा आहे का? राघव चड्ढा पुढे म्हणतात, मला गप्प केलं जाऊ शकतं, जनतेच्या हक्कांसाठी बोलणं मी मात्र थांबवणार नाही. थोडक्यात काय तर आम आदमी पक्षाने राघव चड्ढा यांना राज्यसभेच्या उपनेते पदावरून हटवण्याचा निर्णय घेतल्यामुळे काही प्रश्न उपस्थित होत आहेत. ते म्हणजे पक्षाच्या रणनीतीत बदल होत आहेत का? राघव चड्ढा यांची पुढील राजकीय दिशा काय असेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. पण राघव चड्ढा यांना पदावरून हटवण्याचा केजरीवाल यांच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.